आत्मा मालिक अवतार लीला आत्मस्वरूपाची नित्य नियम साधना. अध्याय पहिला. अवतार वर्णन. ओम आत्मदेवाय नमः. आता आपण विश्वात्मक देवाचे अर्थात आत्मस्वरूप सद्गुरु तत्वाचे नित्य नेम विधी पूजन व ध्यान साधनेस प्रारंभ करीत आहोत. या ध्यान साधनेसाठी आपण आत्मरूप प्रतिमेच्या समक्ष अधिष्ठित आहोत. समोर चौरंगावर शुभ्र आसनावर प्रतिमा स्थापन केलेली आहे. प्रतिमेचे विधिवत पूजन करून शुद्ध तुपाचा नंदादीप तेवत आहे. साष्टांग दंडवत प्रणाम करून स्वस्तिक मुद्रेत आत्मनमस्कार केला आहे. आता आंतरिक आत्मपूजेला प्रारंभ करीत आहोत. स्वच्छ शुभ्र आसनावर आपण सुखासनात विराजमान होत आहोत. आता आपण हळूवार डोळे बंद करून आत स्थिर होत आहोत. चहुदेहाच्या चौरंगावर हृदयाच्या सुवर्ण सिंहासनी आत्मस्वरूपाच्या करुणामय प्रेमळ चिन्मय स्वरूपास अधिष्ठित केलेले आहे. सद्गुरूंकडून ग्रहण केलेल्या गुरुमंत्राचा जप करत आता आत्मचिंतन म्हणजेच ध्यानास सुरुवात करत आहोत. आता हृदय कमलात आत्मस्वरूपाला पाहत पाहत अवतार लीलेचे श्रवण करत हा नित्य ध्यानपाठ करीत आहोत. सहस्रसूर्यप्रमितं हि तेजः शीतांशुशैत्यं च मनः प्रसादः अनन्तनक्षत्रप्रभाविलासः व्यक्तोऽस्ति गोदातटसन्निवासः सायुज्यमुक्तेश्च महाप्रसादम् दातुं जनेभ्यः पृथिवीतलं यः उद्धर्तुमायाति कृपाप्रसादात् नमामि तं चात्मविदं गुरुं नः. माझा अशा सद्गुरूला साष्टांग दंडवत प्रणाम आहे, जे आत्मोद्धारासाठी अव्यक्तातून व्यक्त झाले आहे. सहस्त्र सूर्यांचे तेज, शशीच्या शीतलतेसहित अनंत नक्षत्रांचे येणे गोदा तटावर झाले आहे. असे आत्मवेत्ता अवतार पुरुष सायुज्य मुक्तीचा महाप्रसाद वाटण्यासाठी पृथ्वी तलावर आलेले आहे. त्यांना साष्टांग प्रणाम. ओम नमो आत्मस्वरूपाय. ओम नमो आत्मस्वरूपाय. ओम नमो आत्मस्वरूपाय. श्री अनाधि अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना सच्चिदानन्दघना आत्मरूपा आद्यदेवा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा सहस्रकळा अनंतरूपाची कमलनयना तेजोमयपती मनमोहना करुणामूर्ती भवतारका धरित्याक्षिती कृपादान विश्वकीर्ती अगाये सगुणा निर्गुणा जगदात्मा जगज्जीवना देवाधिदेव मूळारंभा
आनंदकंदा सच्चिदानंदा. दास आला लोटांगणी, मज ठाव द्यावा श्रीचरणी. हेची करीतसे विनवणी, भवबंधनी सोडवावे. शब्दातीता त्वा शब्दा यावे, अक्षर ब्रह्म तुझे प्रकटावे. जया कारणे मी मूढमती, तव कृपे आकळेल श्रीपती. आत्मरूपा मूळारंभा, जय जयाजी सर्वेश्वरा. सर्वात्मका आदिदेवा, अनादि अनंता आत्मस्वरूपा. त्रिभुवन राजा गुरु तुची सकळांचा, हृदयांतरी वास करुनी ओझा. सद्भक्त तेथे करीती चिंतना, देवी देवता करीती पूजना. जय जयाजी मूळ पुरुषा, तू तारक तारणहारा. संदेह होता भक्ताचे मनी, कृपा करी निज भक्तावरी. ऐसी शिष्याची स्थिती, पाहुनी करुणा कर बोलती. दासा दासा तुझी गुरुभक्ती, प्रीती पाओ आत्मरूपा चरणी. जीव आत्मोद्धारार्थ, अवतरला सद्गुरुनाथ. स्वये करुनी खडतर तप, आत्मसिद्ध जाहलासी. तनची तीर्थे झाला परी, समस्ता सांडोनी आत्मप्रीती करी. आत्मोद्धाराचा विडा घेऊनी, आलासी सागर किनारी. ज्यावरी असे परमात्म्याची प्रीती, त्या जीवा भेट चित्ती. चिंतन करोनी निराकाराचे, साक्षात्कार घडविती. ऐसा महिमा तपसिद्धी, प्राप्त झाला ध्यानविधी. सदैव करी कृपानिधी, पूजन विधी शाश्वताचा. तो हा शाश्वत हृदयांतरी, नावतयाचे आत्मरूप. वर्तमान युगी अवतरलासे, रूप धारूनी अरूपाचे. तरी या रूपाने तप केले स्वरूपाचे. अरूप स्वरूप तेच आत्मरूप, स्वयंभू आत्माची प्रकटलासे. वचन पूर्ण केले 19व्या शतकोत्तराचे. खूण दावोनी स्वस्तिक दर्शने, येणे केले भूतलावरी. तो स्वयंभूची असे, गणगोततयाचे विश्वसकळ. निर्मळ स्व आत्मा धारोन, महाअवतारी अवतरलासे. निर्मळ म्हणजे मळरहित, अन्य जीवांवरी त्रिगुणाचा मळ. परी हा त्रिगुणातीत, म्हणोनी निखळ पावलासी. त्रिभुवनी स्वयेची सत्ता, सकळ देव जाणती याची महत्ता. त्रिगुणात्मकतेवरी याचा प्रभाव, सर्वस्वी सदा काळ नाही याचा अभाव. ऐसा प्रकटला गुरुराव, दास म्हणोनी घेतसे महाभाव. परी लीला त्याच्या अपरंपार, वर्णावा काय महिमा. हा निराकारी असे, अनादि निर्गुणी वर्ततसे. परी येणे होतसे, स्वधर्मे संस्थापने. ऐसा हा स्वधर्माचा उपासक,
अखंड आत्मरूपाचा आचरक धर्माचरण स्वस्वरूपाचे करोनी युगानुयुगे भूवरी गेतसे. अनंत युगांची परंपरा चालतसे निज धर्म स्थापना. सज्जनांच्या रक्षणार्थ पारलौकिक उद्धाराया. निजलोकीचा हा सकळ ईश परलोकीचा हा पीठाधीश. जगतनायक जगदीश भक्तरक्षणार्थ आकारी येतसे. या परमात्म्यानेच कृपा केली मानवकाया धारण केली. अष्टांग योगी अवलिया गुरुरूपे अवतरलासे. अजानबाहू अजन्मा अनामिकया अनंता. पाहुनी सर्व हर्षिली पुष्पे वर्षिली कोटी देवता. उठा वैष्णवानो जागे व्हा योगी निघाला कलियुगात. आत्मध्याना कारणे आदेश पातला वैकुंठी ब्रह्मसभेत. ब्रह्मसभेती आदेश झाला निर्गुण ब्रह्मे उद्घोष केला. निराकार आता आकारासी निघाला आत्मोद्धारे प्रकटलासे. वैकुंठापासून वारुळापर्यंत सुरवरांची मांदी उभे जोडून हात. आत्मज्ञानाची घेऊन साथ अज्ञानावरी आता मात. शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी. कवाडा आडून पाहती आज जगजेठी. पंचप्राण आरत्या घेऊन या सकळ देवी देवता येती. भावे ओवाळी तराही कलियुगाचा हा मोक्षपती. सुरवरांची विमाने गगनी दाटली सकळ. लक्ष्मीचा पती वर्षी पुष्पे ब्रह्मकाळ. त्रिशूल डमरू घेऊनी आला गिरिजेचा कांत. उत्पत्तीची सेवा करीतो तोही हजर ब्रह्मदेव. अनंत अवतार घेसी तू भक्ता कारणे. चौयुगांचा नाथ आता आला उद्धारा कारणे. स्वयंभू अवतारी असोनी पालन झाले अधिनियमाचे. संविधान अनादि अनंताचे तपश्चर्या खडतर आत्मसिद्धीची. आत्मरूपाचे आदेश झाले सिद्धाने तप आरंभिले. दासखूण सांगितली या अवतारी साधकाने. साधक सिद्धची असे काया दिसे बालयोग्याची. प्रमाण म्हणून तप केले पारलौकिक परमार्थाचे. परमार्थाचा अर्थ ज्ञातिला कवडी नसताना पार्थाशी. विचरण केले विविध क्षेत्री क्षेत्रमहिमा दाविताना. पूर्वावताराची खूण बांधिली उद्धार केला त्या मातीचा. विविध क्षेत्री जीर्णोद्धार तपोमुनी व्रतस्थ असताना. सिद्ध सफर सुरू झाली सिंधू यात्रा मुंबापुरी आली. काही दशके या नगरी अर्पिली खेळ परिवर्तनाचा करताना.
जगजेठी बहु आनंद झाला, योगी आला बाळका परी. अरुणोदय झाला विश्वशांतीचा, विश्वात्मक आले भूतलावरी. वास्तव्य झाले अरबी तटाशी, मुंबईतल्या विविध स्थळांशी. निषादिन एक जाहला, तपस्वी झपाटला ध्येनाशी. अखंड ध्यानाशी आलिंगिले, ध्यान ध्याता एक जाहले. ध्येय विश्वशांतीचे आरंभिले, स्वरूपी निराकाराशी मुरविले. अविरत तप आत्मकृपे, मुरवो निध्यान सिद्ध बसे. तासन तास चिंतनाशी, देहरूप अर्पिले अरूपाशी. तपस्या पाहुनी बालयोग्याची, अन्यसिद्ध अचंबिले. महिमा गावया आत्मरूपाचा, उभे विश्वसिद्ध झाले. खडतर नियम निर्गुण आदेशाचे, परिपालन करी तन मन बालयोग्याचे. प्रसन्न झाली निराकार कळा, डाव मांडिला सगुण निर्गुणाचा. ही लीला एक आत्म्याची, जाणो नियोगी तप करी. प्रसन्न होऊनी निराकार, भेटतसे स्वये सतत आकाराशी. विश्वोद्धाराचे गुह्य मुंबापुरी पाही, मुक्तीच्या भविष्याची नांदी झाली. सहचराचर वंदी मग गुप्त राहोनी, पाही चरणकमल आत्मस्वरूपाचे. ब्रह्मलिखित योगे मिलाप झाला, साधू टेकवड्याचा भेटला. निज ध्यास तो सेवेचा लागला, जीवन लाविले देशोधडीला. आत्मसत्ता अद्भुत भारी, लीला अपरंपार दासा तारी. तेणेच योगे संयोग झाला, पूर्ववृत्तांत सांगितला ऐसा. खूण दाविली होती दर्शनाची, नमन मुद्रा आत्म्याची. स्वस्तिकतियेचे नाव, अर्पिली म्हणोनी गुरुराव. ओम आत्मरूपार्पणमस्तु. इति श्री परमानंद महाराज विरचितस्य आत्मरूपावतार लीला ग्रंथस्य अवतार वर्णनं नाम प्रथमाध्यायः संपूर्णः. आत्मा मालिक अवतार लीला आत्मस्वरूपाची नित्य नियम साधना. अध्याय 2. तपश्चर्या वर्णन. ओम आत्मदेवाय नमः. आता आपण विश्वात्मक देवाचे अर्थात आत्मस्वरूप सद्गुरु तत्वाचे नित्य नेम विधी पूजन व ध्यान साधनेस प्रारंभ करीत आहोत. या ध्यान साधनेसाठी आपण आत्मरूप प्रतिमेच्या समक्ष अधिष्ठित आहोत. समोर चौरंगावर शुभ्र आसनावर प्रतिमा स्थापन केलेली आहे. प्रतिमेचे विधिवत पूजन करून शुद्ध तुपाचा नंदादीप तेवत आहे. साष्टांग दंडवत प्रणाम करून स्वस्तिक मुद्रेत आत्मनमस्कार केला आहे. आता आंतरिक आत्मपूजेला प्रारंभ करीत आहोत. स्वच्छ शुभ्र आसनावर आपण सुखासनात विराजमान होत आहोत. आता आपण हळूवार डोळे बंद करून आत स्थिर होत आहोत.
चहुदेहाच्या चौरंगावर हृदयाच्या सुवर्ण सिंहासनी आत्मस्वरूपाच्या करुणामय प्रेमळ चिन्मय स्वरूपास अधिष्ठित केलेले आहे. सद्गुरूंकडून ग्रहण केलेल्या गुरुमंत्राचा जप करत आता आत्मचिंतन म्हणजेच ध्यानास सुरुवात करत आहोत. आता हृदय कमलात आत्मस्वरूपाला पाहत पाहत अवतार लीलेचे श्रवण करत हा नित्य ध्यानपाठ करीत आहोत. सिद्धोऽपि नित्यं हि स्वयं जनेभ्यः पाठं प्रदातुं च तपसः सदायः ध्यानं च घोरं च तपश्चरित्वा निदर्शनं स्थापितवान् पुरस्तात्. नारायणोऽपि भविता नरस्य अभ्यासयोगेन च शाश्वतस्य तत्त्वं हि प्रेम्णा कथितं च येन नमामि तं चात्मविदं गुरुं नः. विश्वात्मक सद्गुरूला साष्टांग दंडवत प्रणाम करतो, ज्यांची अद्भुत अगाध अशी तपश्चर्या आहे. ते स्वयंभू सिद्ध असूनही खडतर ध्यान साधना केलेली आहे. याच ध्यान साधनेतून त्यांनी नराचा नारायण होण्याच्या अभ्यास पद्धतीचा शाश्वत पथ भक्तांना दिला आहे. त्यांना साष्टांग प्रणाम. ॐ नमो आत्मस्वरूपाय. ॐ नमो आत्मस्वरूपाय. ॐ नमो आत्मस्वरूपाय. गुरु तो आदि अंतीचा खेळ दाविती अन्य रूपाचा नानाविध रूपामध्ये मग अरूप लागले प्रसावया. निज ध्यास तो बालयोग्याशी रममाण झाला गुरुसेवेशी. दान पसावो बीजमंत्राचे करुणा भाकितो करुणाकराची. आदेश होता विश्वात्मकाचा वैराग मांडिला या देहाचा. परीक्षा घेऊनी खडतर केले व्रतव्रतांतर मंत्रयासी. अशा किती 14 गेल्या योगी मंत्राकारणे प्रार्थिला. वंदन करीतो गुरुचरणाला पाठपोट भूमी दस्तुराला. परिप्रयोजन हे परमात्म्याचे लेणे होते आत्म्याचे. या कारणे देणे या देहाचे गुरुराज खेळ पाही. योग्याशी लढिवाळ आळवी 14वी मुळी. सुदिनी भास्कर अस्ताला संध्या स्थिरावली क्षितिजाला. 16 कळ्यांनी पूर्ण शशी आज त्याचे वंदन परब्रह्मासी. कृपाहस्त शीतल शांतीचा ब्रह्मयोग बालयोग्यासी. ब्रह्मनाद उद्घोषिला नाम सोहळा योग्याच्या कारणाला. युग प्रवर्तक प्रमाणिला पावन रजनी पुण्यनगरीला. ग्रहण करता अनुग्रहाला स्वस्तिक मुद्रा वंदनाला. खूण पटली त्या साधूला दिव्य आत्मयोग्याची.
टेकवडेकरांनी आलिंगन दिले, झाप मारिली बाजावरुनी, आविष्कार पाहुनी अचंबित होती साधू भक्तजन पौर्णिमेसी. व्रतवैकल्ये सुरू जाहली, खडी तपस्या टाप मारुनी, दिव्यकांती झळाळोनी देहदीप चेतविला. नियमावली कठीण घोर, परिपालन त्याचे अतिसाचार. परित्याग करोनी ब्रह्मत्वाचा, संग धरिला आवडी निर्गुणाचा. कथा वाचन कीर्तन भजन, कोठे नाही पैसावया तन मन. अनुमती नाही पारायणा, आदेश होता निर्गुण नारायणा. ऐकयोग्या शिरोमणी, धन्य धन्य आत्म्याची वाणी. तुझी भक्ती श्री गुरुचरणी, लीन झाली परियेसी. विनवी दास नामांकित, कर वंदितो श्वासा गणिक. सांगा स्वामी आता वृत्तांत, स्वयेच मूळ स्वरूपाचा. निज ध्यास तो शिखरी गेला, विश्वात्मक तो उभा ठाकला. साधन तयाचे साधावया, कृपा प्रसादे या दातारा. तपसाधना ही तापली, पदयात्रा श्री पादयती. ब्रह्ममुहूर्ता येवल्यासी, भिक्षा मागितली स्नानविधीसी. वाटकऱ्यांने वाट दाविली, योगी काया आली सोमगिरी मठासी. नित्यनियम पूर्ण झाला, ध्यानावस्था स्नान करवोनी. ध्यानावस्थे अनुज्ञा मागितली, तो गाव सोडावया. मग दृष्टांत दावोनी पूर्वपक्षीचा. इति वृत्तांत सांगितला ध्यानस्थानाचा. ते स्थान हो अनामिक, सोमगिरी बैसिला आदिक. लीला पाही विश्वात्मकाची, पावन समाधी संजीवन. दृष्टांता कारणे स्मरणावली, हीच होती येवला नगरी. तपोस्थान हे तपोनिधीचे, जेथे सिद्ध जाहले अनेक. मूळ स्वामीने निरोपिले योग्यासी, तुम्हा आणिले मी येवल्यासी. गौप्य रूपे अमरपुरासी, वचन दिधले जाणा. खूण दावोनी प्रथम दृष्टांताची, आठवण केली 108 महिन्यांची. देहावताराचे अवघे 9 वर्षे, ब्रह्मांडाशी परिक्रमा सहर्ष. प्रदक्षिणा करूनी ब्रह्मांडाला, योगी परत आणला भूतळाला. वचन दिले होते तत्क्षणाला, अगम्य लीला उद्धाराला. योगी बैसला ध्यानाला, हृदयी पाहण्या सर्वेश्वराला. भाव शरीराचा प्रेतरूप झाला, ज्ञानाग्नी पेटविला ब्रह्मत्वेसी. दिली तिळांजली सर्वस्वाला, नित्यपाही सर्वात्मकाला. कुळगोत्र एक नाम आत्मा, आनंद झाला परमात्म्याला. पार अपार साधन चेतले, फिरविला घट फोडिला चरणी. जीव बांधिला दावणीला, महासाक्षात्कार या महाआत्म्याला. अचंबित झाली येवला नगरी, आगळीच तपस्या कवणे परी. ऐसे नाही हो देखिले,
येथे पूर्वापार अनेक जाहले, सिद्धमुनी गुप्त राही, क्षेत्र हे अनादिक न्यारी, कोटी देव प्रतीक्षा करी, चिंतन चाले वैकुंठाहुनी. 9 दिवस नवमासी, योगी राहिला वायुवरी, भ्रमण करी पवनापरी, प्रदक्षिणा ब्रह्मांडाची. आसन सिद्ध जाहले, रणशिंग समाधीचे फुंकले, शंखनाद देवलोकी, सकळ वाद्य गर्जावया. आत्मकृपे दिव्यतिथी, समाधी सबैसला ब्रह्मांडाचा अधिपती. महासिद्ध योगी मुनी, पहारा देई अन्य कोणी. परब्रह्माचा आत्मरस, स्वामिने पाजिला योग्यास. परितृप्ती नो हे तपस्व्यास, तृषा आणिक आत्मतपाची. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे अपूर्व झाले ऐका. कृपा केली नारायणे, योगी पहुडला समाधी कारणे. समाधी बांधिली स्वरूपाची, रूप अर्पुनी अरूपासी. योगी उन्मत्त विदेहासी, उपाधी सोडोनी देहाची. वृत्ती होवोनी निवृत्त, अखंड सत्य आत्म्याचे. लेणे लावोनी समाधीचे, योगी पहा शृंगारिला. पतिव्रतेची ही रीती, योगी सांगतसे स्वकृती. स्वात्मचिंतनाची फलश्रुती, येणे परी निरूपली. विश्वदेव पहावयासी, योगी आला. नित्यभोगे समाधीला, देहदेवची होवोनी ठाकला. काया झाली ब्रह्मरूप, पश्चिमेसी आदेश झाला. पूर्वीचा बाबा मुक्तानंद आला. उद्घोष देई बालयोग्याला, विनवणी केली जनदर्शनाला. भल्या पहाटे ब्रह्ममुहूर्ताला, झेपावली प्रतिभा अनंत चतुर्दशीला. योगी तनतीर्थची झाला, कृपा प्रसाद विश्वात्मकाचा. मौनाची उभारली भरजरी गुढी, स्वरूप चिंतने झाली आत्मरूप कुडी. शब्दापरत्वे संवाद साधला जगती, कवळोनी सकळ विश्व अलिंगिले विश्वपती. आदेश झाला आत्महिताचा, जनसामान्यांच्या आत्मोद्धाराचा. ज्ञानाचा प्रहार अज्ञानावरी, सोहळा देखितसे येवला नगरी. योगी आता देव जाहला, प्रमाण पटले अज्ञानी जीवाला. ऋषी सिद्ध मुनी दर्शनाला, भजन अखंड त्यासी भजावया. सच्चिदानंद वर्तावला, स्वरूपाने पाहिला ब्रह्मानंद सोहळा. त्या अनंत सिंधूचा परी बिंदू मिळाला, सोमगिरी मठाला. देहधारी ईश्वर निघाला, भ्रमंती करण्या भारताला. नाना क्षेत्री नाना गावी, भेट दिली आदेशा करवी. दिवशी पाटण आगाशिवासी, महाचरण स्पर्शिला धायरेश्वरासी.
कारदगा नेर्ला मच्छिंद्रगडाला सुवर्णस्पर्श वाराणसीला गंगातटी काशीनगरी मग वास्तव्य केले दक्षिण भारती श्री गुरुराव आला श्रीशैल्यमासी अनंतपुरा जावोनिया देशविदेशी यात्रा घडली पदस्पर्शे मातीची पदोन्नती ध्यानपीठे उदयाला आली आत्मध्यान करावया गाववाड्या नगरे नभवती नकाशावरती परीतयास आज विश्व जाणती कारणदेव एक विश्वात्मक महिमान जाणती येरती अनेक अनहोनीची होनी झाली समस्त मने समर्पिली गर्दी जनतेची दरबाराशी त्या निर्गुण जनार्दनाच्या नाना क्षेत्री श्रीपदयात्रा स्पर्शोनी पावन केले दया मात्रा सजीवा सहित निर्जीवही उद्धारिले ग्राम जाहले सिद्धपीठ ऐसी अनेक सिद्धपीठे या सिद्धाने निर्मिले 21 दिनाच्या संकल्पे जनता जनासी अर्पिली निर्मितीत साध्य निर्मात्याचे साधन केले ध्यानाचे साधन साध्य एकची झाला महिमा आत्म्याचा वर्तावया ओम आत्मरूपार्पणमस्तु इति श्री परमानंद महाराज विरचितस्य आत्मरूपावतार लीला ग्रंथस्य तपश्चर्या वर्णनं नाम द्वितीयाध्यायः संपूर्णः। आत्मा मालिक अवतार लीला आत्मस्वरूपाची नित्य नियम साधना अध्याय 3 आत्मरूप वर्णन। ओम आत्मदेवाय नमः। आता आपण विश्वात्मक देवाचे अर्थात आत्मस्वरूप सद्गुरु तत्वाचे नित्य नेम विधी पूजन व ध्यान साधनेस प्रारंभ करीत आहोत। या ध्यान साधनेसाठी आपण आत्मरूप प्रतिमेच्या समक्ष अधिष्ठित आहोत। समोर चौरंगावर शुभ्र आसनावर प्रतिमा स्थापन केलेली आहे। प्रतिमेचे विधिवत पूजन करून शुद्ध तुपाचा नंदादीप तेवत आहे। साष्टांग दंडवत प्रणाम करून स्वस्तिक मुद्रेत आत्मनमस्कार केला आहे। आता आंतरिक आत्मपूजेला प्रारंभ करीत आहोत। स्वच्छ शुभ्र आसनावर आपण सुखासनात विराजमान होत आहोत। आता आपण हळूवार डोळे बंद करून आत स्थिर होत आहोत। चहुदेहाच्या चौरंगावर हृदयाच्या सुवर्ण सिंहासनी आत्मस्वरूपाच्या करुणामय प्रेमळ चिन्मय स्वरूपास अधिष्ठित केलेले आहे। सद्गुरूंकडून ग्रहण केलेल्या गुरुमंत्राचा जप करत आता आत्मचिंतन म्हणजेच ध्यानास सुरुवात करत आहोत। आता हृदय कमलात आत्मस्वरूपाला पाहत पाहत अवतार लीलेचे श्रवण करत हा नित्य ध्यानपाठ करीत आहोत। स्वरूपमग्नोऽस्ति सदा सलीलम् स्थिता हि प्रज्ञा विरतं च चित्रम्
अखण्डमानन्दसमुद्रमग्नम् प्रपन्नमात्मैक्यस्वरूपिणं तम् अनन्तशक्तेश्च अनादिशक्त्या अनन्तसन्देशप्रदातृरूपम् विधातृरूपं च पवित्रसृष्टेः नमामि तं चात्मविदं गुरुं नः। माझा अशा आत्मरूप सद्गुरूंना साष्टांग दंडवत आहे, जे मूळ स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थितप्रज्ञ आहे. ब्रह्मानंदी स्थिर झाल्यामुळे ते अखंड नित्य आत्मरूप या अनादि अनंत शक्तीचे संदेश प्रदाता आहे. जो आत्मा सृष्टीचा निर्माता आहे व आपला जीवनदाता आहे, अशा आत्मरूपास साष्टांग प्रणाम. ॐ नमो आत्मस्वरूपाय. ॐ नमो आत्मस्वरूपाय. ॐ नमो आत्मस्वरूपाय. जीवनोत्सव महोत्सव झाला, चौदशीला जो भक्त आला, संत दर्शन करण्या ध्यानपीठाला, आत्मदर्शन ध्यान चिंतना कारणे. महायोगी असे महावतारी, महिमा घडला जीवातारी, करता असोनी अकर्ता भारी, गुप्तपणे वर्तवितो. योग्य काळी तत्समयाला, रजा दिली सगुण अस्तित्वाला, प्रकटोनी आत्मस्वरूपाला, सदेह ठेवला कारणाला. निमित्त मात्र साधन देहाचे, परी हेच माध्यम महाकार्याचे. सजग होऊनी या जगताला, सन्मुख करी निराकाराला. महासिद्ध्यांशी दुर्लभ, ऋषी मुनींशी दुर्गम, निराकार हा अगम्य. या योगी कारणे देखियेला, अनंत रूपे अनंत वेशे, अनंत पंथे अनंत भाषे, अनंत देशे अनंत विश्वे, अनादि अनंत एकला हा असे गुप्त चराचरी. हाची व्याप्त सर्वा भरुनी, विश्वामध्ये तोची भरला. तो विश्वात्मक विश्वात पाहिला. योगी म्हणती ऐक साधका, आत्मस्वरूपाची ही अद्भुत लीला. सांगता न सरे बहुकळा, परी उद्धारा कारणे वर्तवितो. लोटांगणे विश्वगुरुसी, जाणोनि निज भक्तीसी. नमस्कारी विनयेसी, सद्भावे करोनिया. भाव तुझिया मनीचा, जाणतसे अंतर्यामी. मनाचे करुनिया उन्मन, स्वप्रांती पाहत्या आत्मस्वरूपा. हाची एक योगेश्वर, हाची एक सर्वेश्वर. हाची एक ईश्वर, हाची एक परमेश्वर. ईश सकळांचा एक आत्मा, इष्टदेवी देवतांचा आत्मा.
सर्वांची या हृदयस्थ ध्याता आत्मा, आत्मा तोची परमात्मा. विश्वाचे हे वर्म, जे सकळांचे आद्य कर्म. कर्माचा तोची एकच करता, विश्वात्मक परमात्मा. तो विश्वात्मक विश्वंभर, तो करुणानिधी दातार. तो कृपा सिंधू महाअवधू, मूळ कर्ता कर्मपुरुष. योगी म्हणे मी अमरापुरवासी, ध्यान सांगणे आलो कारणासी. संदेश देण्या युगायुगासी, त्या विश्वात्मक देवाचा. ऐकुनी योग्याचे महावचन, पाहुनी योग्याचे ध्यान साधन. तपस्या ऐसी निर्गुण, निराकार एक आत्म्याची. जन झाले हो अचंबित, रिघ लागली योगी चरणात. ग्रामोग्रामीसी वार्ता गेली, जनता अमाप मठासी आली. सामोरी पाहता आत्मयोग कृती, समर्पित झाल्या संतमूर्ती. तृप्तीनो हे अंतःकरणी, लीन अवघी निर्धारे. देवाशी देवत्व, संतासी संतत्व. साधकासी सिद्धत्व, या आत्मयोग्या कारणे. आत्मयोगाचा हा योगी, स्वरूपाचा हा संयोगी. भेट जीवात्मा परमात्म्याची, येणे कृपे होतसे. जाणोनी हा गुह्य भाव, तरीच भेटेल आद्य देव. म्हणोनी विनवणी योगी चरणी, केली तसे शिष्याने. ऐशा अपार प्रार्थना आल्या, जेणे करुणा कर प्रसवला. निर्गुण प्रसवे सगुणाला, पान्हा आत्मकृपेचा. ऐकुनी शिष्याचे वचन, संतुष्ट झाला विश्वंभर. आज्ञा केली से योग्याला, जेणे कारणे हा उपजला. विनवी शिष्य नामांकित, पूर्वजन्मीचे सिद्ध पुसत. आपसुख झाले संकलित, विविध भक्तां करवी. जाणोनी सकलांचे अंतःकरण, स्वामी निरोपितो ज्ञानभरण. म्हणोनी या कारणे अनुग्रह, याने आरंभिलासे. प्रतिपदा ते अमावस्या, प्रत्येक महिन्यासी विविध तिथ्या. परिपूर्ण तिथी एक, असे 14 पौर्णिमेची. आदर करुनी समस्तांचा, सोहळा दिला तिथी 14शीचा. अपूर्णासी पूर्ण करण्या, आदित्यासह पूर्ण शशी. 14शीचे हे व्रत, करोनी महा उपवासा प्रत. विलसतसे मुक्तीचा प्रसाद, आत्मरूपाच्या दरबारी. ज्यावरी असे आत्म्याची प्रीती, आत्मपीठ त्याचे चित्ती. आपसुकच येणे होई, नानाविध कारणे. तीर्थयात्रा केल्या अपार परी,
समस्ता सांडोनितो प्रीती करी, कैसा पावला श्री योगी चरणी, मोक्षतीर्थ येण्यासी. सिद्धभूमी आत्मपीठांची, वृत्ती पालटे मुमुक्षुंची, पाहतासी योगमूर्तीसी, विनवणी होतसे गुरुदीक्षेसी. योगी हाची गुरुवर, योगी हाची सरोवर, योगी हाची तरुवर, कलियुगी अवतरला यतीवर. यतीचे दिले प्रमाण, मृतकासी दिले पुनर्जीवन. आविष्कार करोनी अद्भुत, मुक्ती धन देई निधानाधी. हा नव्हे चमत्कार, दाता विश्वाचा सावकार. ज्ञानांजन घालुनी केले दूर, अज्ञान नरक यातनांचे. पाहोनी योग्याचा अधिकार, शिष्य विनवती साचार. द्यावा ध्यानाचा आचार, जन्मोद्धारा कारणे. ऐकोनी शिष्याची विनवणी, वर्ततसे स्वामी योगीराज. स्वामी असे कृपाळू, शिष्यत्वाचा आधारू. योगी म्हणे ऐक बाळा, आत्मस्वरूपाची अगाध लीला. सांगता न सरे बहुकाळा, परी साधारण मी सांगतसे. श्री योगी सांगती शिष्यासी, नको भ्रमुरे बुद्धीसी. वेदांत न कळे तयासी, तो अनंत वेद असती जाणा. चतुर्वेद विस्तारती, षडशास्त्र निरूपती. नेती नेती ऐसे बोलती, सकळ शास्त्र उपनिषद. सहस्त्रमुखे जो मौनावला, महिमा अगाध असे जाला. तो गुरु कृपे हृदयांतरी आला, देहया रावुळासी. सद्गुरु कृपे विण आत्मा दुर्गम, म्हणूनी करावे हे निवेदन. अनन्य भावे जावोनी शरण, हृदय श्री चरण पूजावे. शरण जो आला श्री गुरुसी, अनन्य भावे आत्मयासी. उपदेशी तया ज्ञान विवेका, गुह्य विज्ञान प्रकटे. अनुभव होणे कवणे परी, आता द्यावी त्वा प्रचिती. विनवती विनयेसी, अंतर्भावे अर्पुनिया. पाहोनी शिष्याचा अंतर्भावा, योगी करीती सांगावा. अनित्य शरीर तू जाण, नित्य स्व आत्मा तुझा. शाश्वत पूजे सर्वोच्च चिंतने, करीती ब्रह्मादिक कोटी देव. याच मार्गे करीती जाणे, मार्ग एक ध्यानाचा. अन्य मार्ग जाण असंख्यात, परी नाही सहज प्राप्ती त्यात. कार्ये करिसी विपर्यास, नानाविध पूजनांचा. चित्ततनु शुद्धी कारणे, सत्संस्कारा संक्रमणे.
भावातीत वृत्ती कारणे भक्ती दिली नवविध. येथे नाही हो खंडन तयाचे अवघीच करावी नम्र भावे. परी जाणोनी अंतरी वसावे अंती आत्मपूजनाला. आत्मा असे हृदयांतरी आत्मा वसे चराचरी. आत्मा दिसे सर्वदेशी सर्वात्मक सर्वव्यापक. ऐसा जो सर्वेश्वर अनाहती पहावा एक ईश्वर. मग षडचक्रांचा हा व्याप नाही जीवा. ऐका साधका सावधान तुझ सांगतो मार्ग गुह्य जाण. जेणे होय पूर्ण समाधान आत्मरूपया जीवनाचे. सद्गुरु आज्ञा मानोनी प्रमाण हृदयी चिंतन वाहतसे आण. ईश्वर प्राप्तीचे हेच प्रमाण म्या स्वानुभव सांगतसे. ऐसा अनुभव मज झाला तो नाशिवंत देहात आला. परी अनुभवा वेगळा राहिला तो हा आत्मा. आत्माची असे आरंभ आत्माची असे मूळारंभ. आत्माची असे ईश देवाचा म्हणोनी आधी वंदन तयाते. आता वंदितो आत्मा हाची देव जो आम्हा योगियांचे निजधाम. विश्रांती पावे विश्राम जये ठाई. जन्म मरणाचा हा फेर फटका संपुष्टा जाईल नेटका. जाणोनी तुझा अज्ञानी सावटा मार्ग सांगितो स्वत्वाचा. स्वत्व असे शाश्वत हा देह तू जाण नाशवंत. आत्म्या कारणे तो जिवंत जीवन काळी राहत असे. या शाश्वत तत्वासी जाणोनी विचरण जो जन्मासी करत असे. जन्मा अंती स्मरण तयाचे मुक्ती कारणे होतसे. मुक्ती हीच वरावी नोवरी जेणे जाईल सहर्ष परतोनी. याच कारणे जन्मोनी भूतलावरी येतसे. म्हणोनी जाणोनी घे हे वर्म जे मनुष्य जन्माचे मर्म. एका नारायण कृपे तू जिवंतपणे वर्ततसे. यासी जाणण्या मार्ग शाश्वत एक ध्यानाचा. अनादिक गेले ज्यावरून हाची ब्रह्मादिकांचा. ध्यान म्हणजे आत्मविधी जो संत महात्म्यांचा सिद्धी विधी. नानाविध साधन जया कारणे पारमार्थिक अवलंबिती. ध्यानी ध्याता सद्गुरु राव आत्मा हे जयाचे नाव. निर्गुणपणे अधिष्ठान भूत गुणातीत गुणाकारणे. ऐक शिष्या तुझी विनवणी धन्य धन्य तुझी वाणी. जी करतसे स्पृहा देवाची
एका निराकार आत्म्याची अज्ञानतिमीर रजनीत जीवनि जतो मदोन्मत्त श्री गुरुवचनामृत प्राशन करीसी दातारा या कारणे होईल जागृती निद्रा मरेल पूर्वजन्माची हृदयामध्ये प्रकटेल आकृती विश्वात्मक परमात्म्याची आत्मा आहे निराकार हृदयी पहावा लागे आकार निराकाराचे चिंतन आकारात तयाचे नाव असे ध्यान हेची संविधान संजीवन जेणे आत्मानुभूती सहज जाण याची मार्गे शिवापासून साई पर्यंत सहस्त्राती गेले हाच मार्ग असे साचा अन्य नो हे विधी दुजा या कारणे माझी पूजा ध्यानातून चालतसे म्हणोनी जोडितो कर आता तुम्हा परी माझी वार्ता एक ध्यान करी आर्ता स्वहृदयी आत्मस्वरूपाचे ओम आत्मरूपार्पणमस्तु इति श्री परमानंद महाराज विरचितस्य आत्मरूपावतार लीला ग्रंथस्य आत्मरूपवर्णनं नाम तृतीयाध्यायः संपूर्णः। आत्मा मालिक अवतार लीला आत्मस्वरूपाची नित्य नियम साधना अध्याय 4 अष्टांग योग वर्णन। ओम आत्मदेवाय नमः। आता आपण विश्वात्मक देवाचे अर्थात आत्मस्वरूप सद्गुरु तत्वाचे नित्य नेम विधी पूजन व ध्यान साधनेस प्रारंभ करीत आहोत। या ध्यान साधनेसाठी आपण आत्मरूप प्रतिमेच्या समक्ष अधिष्ठित आहोत। समोर चौरंगावर शुभ्र आसनावर प्रतिमा स्थापन केलेली आहे। प्रतिमेचे विधिवत पूजन करून शुद्ध तुपाचा नंदादीप तेवत आहे। साष्टांग दंडवत प्रणाम करून स्वस्तिक मुद्रेत आत्मनमस्कार केला आहे। आता आंतरिक आत्मपूजेला प्रारंभ करीत आहोत। स्वच्छ शुभ्र आसनावर आपण सुखासनात विराजमान होत आहोत। आता आपण हळूवार डोळे बंद करून आत स्थिर होत आहोत। चहुदेहाच्या चौरंगावर हृदयाच्या सुवर्ण सिंहासनी आत्मस्वरूपाच्या करुणामय प्रेमळ चिन्मय स्वरूपास अधिष्ठित केलेले आहे। सद्गुरूंकडून ग्रहण केलेल्या गुरुमंत्राचा जप करत आता आत्मचिंतन म्हणजेच ध्यानास सुरुवात करत आहोत। आता हृदय कमलात आत्मस्वरूपाला पाहत पाहत अवतार लीलेचे श्रवण करत हा नित्य ध्यानपाठ करीत आहोत। अष्टांगयोगस्य च दिव्यशक्त्या ब्रह्माण्डरूपस्य च दानबुद्ध्या पिण्डेऽपि ब्रह्माण्डपवित्रप्राप्त्या शेषं च धन्यं कृतवान् स्वशक्त्या योगस्वरूपं ननु योगिवर्यं
ब्रह्मस्वरूपं च शिवशक्तिरूपम् स्वभक्तैश्च वन्द्यं ह्यवधूतरूपम् नमामि तं चात्मविदं गुरुं नः। माझा अष्टांग योगी अवलिया सद्गुरूस साष्टांग दंडवत प्रणाम आहे. या अष्ट अंगीभूत योग साधनेने पिंडातील ब्रह्मांडाचे दर्शन याच सद्गुरु कृपेने होत आहे. अशा ब्रह्मशक्तीस सादर प्रणाम. ॐ नमो आत्मस्वरूपाय. ॐ नमो आत्मस्वरूपाय. ॐ नमो आत्मस्वरूपाय. मार्ग जरी वाटे खडतर अष्टांगयोग महाभयंकर परिमानता गुरु आज्ञेशी प्रमाण स्वप्नवत होतसे. यमनियम आसन प्राणायाम हे बहुरंगीचे आयाम तनमना करिता व्यायाम दंडनया देहाशी. प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे अष्टसाधन जयाचा एक निधान सर्वात्मक हृदयस्थ आत्मा. आत्मा हाची अधिष्ठान आत्मा हेची केंद्रस्थान आत्मा हाची विद्या महान साधकासी योग सिद्ध करी. जरी वाटला मार्ग बहु कठीण गुरुकृपे सहज माझी आण. कृपादान हे ध्यान साधनावरी अवलंबन हे काय द्याचे. म्हणोनी विनवितो विश्वासी येणे माझे याच कारणासी. जीवनी असता ध्यानासी परात परकाया पालटसे. येणे झाले नरदेहासी तुझे मिळणे नारायणासी. याच कारणे देह गावासी त्वारे येणे केले. तुझी माझी भेट नोहेती आकस्मित ही होती ब्रह्मलिखित. म्हणोनी तू मज भेटलासे. हे मिलन नव्हे देहाचे हे जीवन आत्म्याचे. एका आत्मदर्शना कारणे स्वरूपा संगे येणे म्या केले. ते स्वरूप म्हणजे आत्मरूप साकार रूप निराकाराचे. माझे येणे झाले साचे केवळ तया कारणे. हे विश्वात्मक विश्वरूप जे दाविले तुम्हा सन्मुख ते शंभूसी न सहज जोडिले. जाने युगानुयुग तप केले योगियांशी जे दुर्लभ. मूळ सत्य केले सुलभ ऐसे हे प्रकटविले आत्मरूप षडचक्रांसहित. अक्षय कृपा कर कमल करी प्रसन्न वदने प्रसन्न मुखवरी. जटाभार असे डोईवरी गुंफाती सिद्ध कुटीची. नाभीपासुनी सप्त पाताळ कटी स्थानी असे अतळ. वितळ रसातळ महातळ तळवी पाताळ.
नाभीवरी सप्तस्वर्ग, ज्ञानियांनी जेथ केला विसर्ग. भूलोक स्वलोक सत्यलोक ऊर्ध्वभागी, मूलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनहत. या चक्राकारणे शक्ती जागृत, गुरुकृपे कुंडलिनी होतसे. उपासाचा नियम भला, कुंभक प्राणायाम नित्य करिता. आत्मकृपे साधक वरता, शक्ती जागृतसे 3.5 वेटोळ्यांची. आता आरंभोनी वास्तव तपास, प्रारंभिले आत्म्याच्या उपासास. ही निर्गुणाची साधना पुढे व्रतास, सहस्रारा पोहोचवी. अनाहती रूपाचे चिंतन, अरूपास नित्य अर्पिती. विशुद्ध आज्ञा चक्राशी भेदुनी, दशमेशद्वारा खोलती. हृदयी आकाराशी पाहता, मंत्र लागला वैखरी. हेची चिंतन ईश्वर मार्गी, अनादिके आत्मचिंतन केले. गुरु आज्ञे आत्मचिंतन करिता, ओळख स्वरूपाची होतसे. आत्मदर्शन घडवोनी आद्य गुरु, स्वस्वरूपी पोहोचवतसे. स्वस्वरूपाचे होता दर्शन, मग प्रदर्शिनी तोची विलसतसे. स्वरूप निर्मळ आणि निघोट, पाहता न पाहता सन्मुखची असे. स्वस्वरूप शेवटाचा शेवट, आत्मरूप अखंड अविट. जो कोणी रमला या तळवटी, प्राप्ती तो अमृताची उटी. सुवर्णी शृंगारी ते जीवन, कुडी कैवल्याची होतसे. तेजोमय कांतीचा काया पालट, सन्मुख दर्शनास लाभतसे. सद्गुरु हा स्वरूपाचा संयोगी, आत्मरूपच असे हा योगी. या कारणे नित्य वितरागी, राही चिरंतन. स्वरूपी लागता बुद्धी, तुटे अवधी उपाधी. देह विदेही धारिता, मग होणाऱ्याची त्यास चिंता नसे. स्वरूप चिंतनी झाला स्वार, गती जया मनोवेगे. गमन त्याच्या तपस्येचे, अन्यमापन नोहे. सगुणी देह असता, जेणे स्वस्वरूपात मुरविला. नवनीत अमृताचे त्याला, निर्गुणातही मिळतसे. हा शाश्वताचा महाप्रसाद, बरवा वाटितो जगास. देह विसर्जिला तरी, जगदात्मा होऊनी राहतसे. अमरापुराचा हा निवासी, अंबरपाट घेऊनी आला. विश्वात्मकाच्या तटावरती, विश्वसिंहासनी विराजिला. अमरतटाची याची ही खूण, योगी हा अमृत वाटतसे. नाशिवंत कायेची घेऊनिया झोळी, जो जो आश्रमी विश्राम घेतसे. स्वरूप समाधी सापडविले धन,
लाचाविले याचे मन आत्मरंगी, समाधी तयासी अखंड लागिता, तो आता समाधीस आशीर्वत. या स्वरूप योग्याच्या कारणे, आत्मरूपाच्या कृपादाने, अवघी समाधीच मिळाली यती मुमुक्षुंच्या जीवनी. ऐसे स्वरूप योग्याचे निधान, नराचा करितो नारायण. शरण जाता तव चरणात, गोदा तटीच्या ध्यानपीठाला. कोकमठाण तयाचे नाम, भूमी ब्रह्मलिखित जाण. दामू बाबाला आदेश झाला, आणिले या विश्वात्मक देवाला. अपार तीर्थे असली जरी, कैवल्य भूमी या भूवरी. विश्वतीर्थ हे सिद्धिले, योग्याच्या आत्मसिद्धी कारणे. ध्यानी ध्याता ध्यानस्थ झाला, चिंतने चिंतने तद्रूप आता झाला. सगुण योग्याच्या रूपामध्ये, अरूप विश्वात्मक अवतरला. नाना पीठांची करुनिया वारी, आता महापीठी स्थिरावला. स्थितप्रज्ञ लावूनी अवस्था, लागला पाहू विश्वव्यवस्था. ब्रह्माकार योगी ब्रह्मरूप, विश्वासी स्पर्शे याचे गुप्तरूप. देह स्थिरावुनी महापीठात, घटिकेत ब्रह्मांड धुंडाळी. आत्मानुभवाने आश्वासितो, निर्गुण रूपे तो पोषितो. जो जो प्रेमी आश्रितो, हृदये याचे श्रीचरण. म्हणोनी आता साद घालतो, यतिवराच्या क्षितिजावरुनी. दरबार खोलिला आत्मपूजे कारणी, कोकमठाण नाव सिद्ध क्षेत्राचे. देह ब्रह्म अर्पिले जगतोद्धाराला, शंखनाद दिला देही अनहदाचा. परमात्मा उद्धारितो समर्पिताला, या स्थानी कलियुगाला. महिमा वर्णिती कोटी देव, सिद्ध ऋषी मुनी पूजा करी. ऐसा हा योगी प्रमाणला, स्वयं सिद्धी कारणे. सत्य अनुभव हा भक्तांचा, हे नव्हे व्यर्थ वाचाळणे. सार्थक झाले दातारा, तुझिया भूतली येण्या कारणे. पुराणी होते चतुर्वेद, योगी पंचम वर्ततसे. चलायमान तीर्थतनुतयाचे, दर्शन मात्रे मुक्ती लाभ. ऐसा स्थितीचा अधिकारू, जीवन चरित्रतयाचे खुले. तपस्या घडली घोर, सकल शास्त्रे प्रमाणली. कलियुगी सप्रमाण झाला, दावा आहे अनादि काळाचा. स्वयंभू अनादि अनंतची आला, योगी देहा कारणे. यारे अवघे भक्तजन, भगवंत आपुला बैसलासे. मार्ग दाऊनी आत्मनिवेदनाचा, भक्ती नवविध करतसे. पथ दिला शाश्वताचा, अमाप पथिक आत्मोद्धारिले.
पार्थिवासी पावन स्पर्श करूनी तयांसी ही मुक्त केले. ऐशा आविष्कारांची परिणिती म्हणोनी झाली संत निर्मिती. देहत्वाला बहाल देवत्व आत्मरूपाची सत्य प्रसूती. सर्वानुभूती पाहे देवांचा देव पुसोनिया भाव अहमतेचा. संसारिकाशी ही सत्यसार सांगोनी संता सहित देवपण दिले. स्वस्वरूपाची देवोनिया जाण वाहतसे आण आत्म्याची. जो जो करील नित्य ध्यान येईल प्रचिती परमात्म्याची. पाहोनी भक्ताचा भाव योगी बहु हर्षितसे. येणे माझे सार्थक झाले आता आत्मानुष्ठाना कारणे. अनुष्ठानाचा अट्टहास करी अधिष्ठानाचा अभ्यास. अधिष्ठान अधिनायक विश्वात्मक देवात्मा विलसतसे. योग्याची ही यथार्थता शिगे परी शिखरावरी. साधकाचे साधन अनुष्ठान नित्यचित्त आत्मध्यानावरी. म्हणोनी करबद्ध प्रार्थितसे आत्मयोगी बहुप्रसन्नपणे. अष्टांगाचा योग 8 अनुष्ठाना उद्घोषिला जाहीरपणे. मिती आषाढ शुद्ध चतुर्दशी शके 1944 मंगळवार 12 जुलै 2022. योगी आसनस्थ ब्रह्ममुहूर्ताला गुरुपौर्णिमेच्या महातिथीला. लघुनाम जपानुष्ठान रूपचिंतन ज्ञानानुष्ठान. स्वरूप समाधी महानुष्ठान दिधले भक्तांसी शाश्वतदान. ओम आत्मरूपार्पणमस्तु. इति श्री परमानंद महाराज विरचितस्य आत्मरूपावतार लीला ग्रंथस्य अष्टांगयोग वर्णनं नाम चतुर्थाध्यायः संपूर्णः. आत्मा मालिक अवतार लीला आत्मस्वरूपाची नित्य नियम साधना. अध्याय 5. कृपासार्थक वर्णन. ओम आत्मदेवाय नमः. आता आपण विश्वात्मक देवाचे अर्थात आत्मस्वरूप सद्गुरु तत्वाचे नित्य नेम विधी पूजन व ध्यान साधनेस प्रारंभ करीत आहोत. या ध्यान साधनेसाठी आपण आत्मरूप प्रतिमेच्या समक्ष अधिष्ठित आहोत. समोर चौरंगावर शुभ्र आसनावर प्रतिमा स्थापन केलेली आहे. प्रतिमेचे विधिवत पूजन करून शुद्ध तुपाचा नंदादीप तेवत आहे. साष्टांग दंडवत प्रणाम करून स्वस्तिक मुद्रेत आत्मनमस्कार केला आहे. आता आंतरिक आत्मपूजेला प्रारंभ करीत आहोत. स्वच्छ शुभ्र आसनावर आपण सुखासनात विराजमान होत आहोत. आता आपण हळूवार डोळे बंद करून आत स्थिर होत आहोत. चहुदेहाच्या चौरंगावर
हृदयाच्या सुवर्ण सिंहासनी आत्मस्वरूपाच्या करुणामय प्रेमळ चिन्मय स्वरूपास अधिष्ठित केलेले आहे. सद्गुरूंकडून ग्रहण केलेल्या गुरुमंत्राचा जप करत आता आत्मचिंतन म्हणजेच ध्यानास सुरुवात करत आहोत. आता हृदय कमलात आत्मस्वरूपाला पाहत पाहत अवतार लीलेचे श्रवण करत हा नित्य ध्यानपाठ करीत आहोत. कृपानिधिं तं करुणाकरं तं विश्वस्य सर्वस्य च देशिकं तं नमामि तत्त्वस्य च निर्गुणस्य कृपाफलं सद्गुरुविग्रहं च नमाम्यहं तं सगुणस्वरूपं श्रीसद्गुरुं येन उपाकृतोऽहम् ऋणेऽस्मि धन्यो हि च निर्गुणस्य यस्य प्रसादात् गुरुदर्शनं च. कृपानिधी करुणाकर विश्वगुरूस माझा साष्टांग दंडवत प्रणाम आहे. निर्गुण परमात्म्याची असीम कृपा झाली म्हणून अनादी काळापासून सगुण सद्गुरूंचे अवतरण होत आले आहे. सगुणाच्या सार्थ उपकारापोटी मी जन्मोजन्मी निर्गुणाच्या ऋणात राहणार आहे. ॐ नमो आत्मस्वरूपाय. ॐ नमो आत्मस्वरूपाय. ॐ नमो आत्मस्वरूपाय. जय जयाजी सर्वेश्वरा, तू अनाथांची नाथा सार्थक केले दातारा, घेऊन अवतार भूवरी भक्तांच्या आत्मोद्धारा, साधकांच्या करुणाकारा, दासांच्या दयासागरा, तुची एक सद्गुरुराया. सगुण आले जनार्दन, सज्ञान करावया अवघे जन, उपकृत करोनी भक्तजन, आत्मस्वरूपी लाविले. ही परमकृपा परमात्म्याची, पूर्णत्व देई परमभक्तासी, अपूर्णत्व अज्ञानाचे छाटोनी आत्माकार करतसे. ऐसा तू कृपानिधी, मज दर्शन दे देहनिधना आधी, शाश्वत आत्मधन हृदयांतरी, या नाशिवंत देहा माजी. आत्मानुभवत्वा केला, या नाशिवंत देही दिधला, देहा वेगळा दाता पाहिला, सद्गुरुनाथा तव कृपे. अद्भुत कृपा आघवी, निज भक्ता स्वरूपी जागवी, देहात विदेही राहुनी, स्वस्वरूपी तल्लीन करतसे. तू दान दिधले देवत्वाचे, बंधन तुटले यमत्वाचे, मुक्ती नोवरी वरोनी, नारायण केले नरांचे. व्रत दिले निर्गुणाचे, महायोग अष्ट अनुष्ठानाचे, या अनुष्ठाना माझी अष्टांग योग, सहजवत पूर्ण करतसे.
संन्याशांसहित अवघे संसारिक सन्मुख केले अनंत अनादिक तव कृपे पाहिला जीवे अनामिक नोहे उरला परमार्थ अनेक परम अर्थत्वा सांगितला तव कृपे मज आकळला कृपानिधी धनी मिळाला जगोत्सव झाला सोहळा आजीवन केले आत्मध्यान जीवनी नित्य पूजिले जीवनत्व स्वस्वानुभवे दाविले आत्मरूप प्रकटो निरूप कृपा केली तव आत्मकृपा प्रसादे जरी घडीभर पाहिले दातारे वृत्ती लावून स्वस्वरूपाशी सुख दिधले निवृत्तीचे वृत्ती केली तू परावृत्त स्वरूपी लावुनी आत्मवृत योगाभ्यासे प्रवृत्ती निवृत्त कृपा तुझीच अनंता ऐसा तू सामर्थ्यवान समर्था तूची देई दान तव आत्मशक्ती कारणे देह माझा जन्मांतरी वर्ततसे आवडी चरण चिंतोनी दास जरी होय देह धर्मनाश तव कृपे नाही यमलोक त्यास मिळे सायुज्यता त्या दासास ऐसा जाणोनिया भाव एका जनार्दनी अर्पिला ठाव मगची तव कृपेचा नवला हो केला एकपणे वंदन मात्रे मज होता आत्मरूपाचा विसरू हा देह मी अहंकारू तेणे अहंकार या संसारू दुःख मूळ जाहलासे भ्रमतो मायेचा दुःख मूळ भ्रांती हेची फूल सोज्वळ अज्ञानाचे साजुक फळ विषय रसाळ सदा फलित कुळविस्तारा लागी पाही ममता व्याली ठाई ठाई मोह उपजवोनी या देही लोभ मुक्कामी आलासे ऐसी मिथ्या मूळ माया अज्ञाने वाढली होती गुरुराया ते कैसेनी मरू जाया त्वाची मज निरोपिले तेवी शिष्या दावोनी सहज कृपा करी सद्गुरुराज गुंफलो होतो माया जाळी तू करा धरोनी सोडविले तू शिष्य परीक्षकू ज्ञाता गुरुराया तुझ नाही अहमता तेथे जैसे त्याची भावार्थता तैसा तैसा भावा तू पावलासे सेविता तुमचे वचनामृत पुरे न म्हणे माझे चित्त अनुभविता शब्दी शब्दार्थ आत्मकृपा तुझी गुरुराया ऐसा हा कृपावंत भला राया अभिनव अनुभव दिला स्वप्नवत करवोनी अभ्यासा मार्ग ठेविला साक्षात्काराचा मज हृदयीची निज आशा तोची तोची आत्मराजा जो सर्वथा नित्य भासे तो पूज्य एक भावा म्हणूनी शुद्ध स्वरूपी पाही संकल्प मात्र काही नाही जाणीव नेणीव सांडोनी
कृपा करी नारायण. ऐसा विश्वात्मक विश्वनाथ, हृदयी आठविला निर्गुण भगवंत. तव कृपे सद्गुरुनाथ, मी उद्धरतो परलोका. चारी वर्ण चारी खाणी, चारी युगे चारी वाणी. चारी पुरुषार्थ चहू लक्षणी, मुक्तीची मांडणी मांडली कृपानाथा. माझ्या इंद्रिय वृत्ती चाळता, सद्गुरु निजांगी अंतर आत्मा. समर्पूनि सेवे लागिता सर्वथा, कृपा करोनी उद्धारी पार्था. श्री सद्गुरु चरणी अर्पण, चित्तवित्त जीवितेसी पूर्ण. करोनी घाली आत्मार्पण, सर्वस्वे संपूर्ण सर्वभावे. ऐशा शिष्या संतुष्टला स्वामी, तोही सर्वस्वे भुलोनी. आवडी समर्पिता आपण, साधका अधीन स्वामी होय. याची लागी सद्गुरु पाशी, शरण निघावे सर्वस्वाशी. तो मग संतोषोनिया शिष्यासी, ध्यान स्वधर्मे उपदेशी. सर्वोच्च स्वधर्म स्थिती, स्वस्वरूपाची आचरोनी कृती. गुरुकृपे लावोनी आत्मस्थिती, परमार्थ साधन करावे. या कारणे करावी संत संगती, हेची सद्गुरु उपदेशिती. मग परमार्थाची परमस्थिती, नित्य अभ्यासे स्व अंतरी. सर्वापासोनी निसंग, जरी मनी होणे आहे चांग. तरी अवश्य धरावा गुरुसंग, कुसंग तजावया. मुख्यत्वे करोनी देहसंगती, त्याची समूळ करावी निवृत्ती. अंतरी दाटोनी स्वसंगती, मग कृपा करी विश्वनाथ. सांडोनिया थोरपणा, सद्गुरुशी लीन भावे संपूर्ण. म्हणोनी अर्पावा देहाभिमान, त्यासी लोटांगण घालावे. संता परता पूज्य पहा हो, जगी नाही दुजा देवो. संत कृपे देवाधिदेव, अंतरी स्वयंमेवो संतुष्टे. सद्गुरुपदीचे रजकण, श्री वंदावे श्रद्धेने पूर्ण. त्या श्री चरणा समक्ष जाणते पण, सर्वथा आपण न मिरवावे. या कारणे तनुमनी अर्पोनी, सर्व भावे दास होवोनी. अंतरी श्री चरण प्रक्षाळोनी, गुरुत्वाशी नित्य भजावे. ते गुरुत्वच असे जीवनत्व, जीवनत्व ते नाम आत्मतत्व. हा आत्माचे सद्गुरुतत्व, सकळ विश्वासी एकला. सर्वभूतांचे ठाई, आत्माची सर्वांच्या हृदया माझी. सर्वस्वी समत्वे सर्वात्मक, सकलांचा हा कुलदैवत. जरी झाला हानी लाभ, पाविता सुख दुःख भाव. जरी आलिया परम संकट, तरी आत्मदेव अंतरी दृढ धरी.
ऐसी आचरिता आत्मस्थिती प्रेम उपजे सर्वानुभूती त्या आत्मप्रेमाची उत्पत्ती खरी गुरु कृपा जाण नवल गुरु कृपेचे लक्षण ब्रह्मा मुंगी झाली समसमान तरी यथोचित विधान ध्यान आत्मसाधनेचे नित्य करू आदि अंती हेची कर्म सकल जीवासी आहे तेची मर्म जीवात्म्याचे हे वर्म सद्गुरु कृपेशिवाय होणे नाही म्हणून सर्वस्वाशी तजुन भक्तराज आला अनन्य शरण तव कृपेचे देवो निदान निजस्वरूप मज करी याच कारणे तू अवतरलासी ठेवोनिया भार निर्गुणासी कृपेस्तव ध्यानाभ्यास देवोनी आत्मवचनी करविले दुर्गम वाटे ही योग साधना परी केली सुगम सद्गुरुनाथा हीच परम कृपा पार्था पूर्ण करावया तया परमार्था बरवा हा प्रसाद वाटितसे सकल जनास अर्पित झाला जो दास गुरु कृपेचा अधिकारू ऐसा गुरुदेव कृपाळू अनादिक विश्वाचा प्रतिपाळू हृदयांतरी हा गोपाळू अंतर्बाह्य नित्य भजे अखंडपणे आत्मस्थिती ही आत्मस्वरूपाची सत्यविधी करवी करतसे सारकृती ब्रह्मस्थिती धरोनिया ब्रह्मत्वाशी टाळी लागली नित्य ब्रह्मसभा आयोजिली पंगती घेवोनिया साधकांशी क्षण क्षण महामुहूर्त करी मुहूर्त ही ब्रह्माकार झाला ब्रह्मरूप सद्गुरु कारणे ब्रह्मवेत्ता वेदस्वरूप महाआसनी आत्मपूजे कारणे ऐसी परमस्थिती धरोनी विनवणी जगतासी करतसे परमार्थाच्या यथार्थतेसी निज साधका नित्य नेतसे वाचे वदता हरी रूप हृदयी पहावे मूळ स्वरूप भय कळी काळाचे नाही तया नित्य भजा आत्मरूप स्वीकारितो सकळांची पूजा तो अंतःकरणी गहिवरलासे सर्वात्मक मग स्वस्तिक नमितो हृदयतयाचे द्रवितसे सांगावा घेऊनी आलो जगती ओळख सांगण्या मालकाची तोची चालक मालक पालक नावतयाचे आत्मा असे तन मन धन दिले आत्मरूपा आशा मज नाही कवणाची देवो नितिलांजली नाम कुळरूपाची विनवणी तुम्हा करीतसे हे अवघेम्या नाही केले मम मालका कारणे झाले जाणो नितया अंतरी येणे माझे सार्थक करणे भाव धरोनिया वाची आत्मलीला
कृपा करी अधिनायक स्वमुखे स्वानुभव सांगितो जशी गीता अर्जुनास एका जनार्दनी संशय सांडोनी ध्यानाहुती श्री गुरुचरणी येणे कारणे येर झार जन्मा जन्माची सद्गुरु कृपे आता झाली पूर्णाहुती ओम आत्मरूपार्पणमस्तु इति श्री परमानंद महाराज विरचितस्य आत्मरूपावतार लीला ग्रंथस्य कृपासार्थकवर्णनं नाम पंचमाध्यायः संपूर्णः। आत्मा मालिक ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। आरती सप्रेम जय जय आत्मा मालिक। आरती सप्रेम जय जय आत्मा मालिक। ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक आत्मा सबका मालिक। आत्मा सबका मालिक। आरती सप्रेम जय जय आत्मा मालिक। तूच निर्मिले विश्व हे सारे तू सर्वा आधार देव देवता संत रूपाने तू घेसी अवतार असुनी आहे असुनी आहे एक तुझी रूपे अनेक तुझी रूपे अनेक। आरती सप्रेम जय जय आत्मा मालिक। परमपिता तू अमुसा देवा आम्ही तुझी संतान देहाच्या गणगोता मानितो किती अमुचे अज्ञान। हा देह म्हणजे नाही मी हा देह म्हणजे नाही मी हे नव्हते ठाऊक आम्हाला नव्हते ठाऊक। आरती सप्रेम जय जय आत्मा मालिक। देवांचा तू देव आत्मा असुनी हृदयात घालविला वेळ वाया बाहेर शोधण्यात। चुकलो देवा क्षमा असावी चुकलो देवा क्षमा असावी नमितो मस्तक चरणी नमितो मस्तक। आरती सप्रेम जय जय आत्मा मालिक। निराकार तुझ हनुमंताने पाहिले राम रूपात कुणी पाहती बिंदू रूपात कुणी ओंकारात। आम्ही पाहू तुझला आम्ही पाहू तुझला हृदयी आत्मरूपात हृदयी आत्मरूपात। आरती सप्रेम जय जय आत्मा मालिक। दया सागरा दया करी रे लोटू नको दूर ध्यानामध्ये तुझिया चरणी राहो मन स्थिर। आत्मदर्शन भावे
काही न रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणे नामा त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्याधरणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंता सद्गुरु समर्था मागणे हेची आता ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझेच सद्गुरु पाय दोन्ही सद्गुरु समर्था मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी सद्गुरु समर्था घालावे पोटी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद श्री सद्गुरु विश्वात्म गुरुदेव की जय। सबका मालिक आत्मा, सबका मालिक आत्मा, सबका मालिक आत्मा।